नमस्कार मंडळी, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत कांदा टोमॅटोची चटणी कशी बनवायची ती। ऑप्शनला काहीच भाजी नसेल तर ही झटपट होणारी रेसिपी आहे। खिचडीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत आपण हे खाऊ शकतो। सो त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतले बारीक चिरून, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे, ती ऑप्शनल आहे म्हणजे नाही घेतली तरी चालेल। टोमॅटो घेतले 2 मीडियम आकाराचे, कोथिंबीर, मीठ, हळद आणि लाल तिखट लागणार आहे आणि 2 चमचे तेल लागणार आहे, जे मी आधीच तापायला ठेवले। त्यात आपण घालूया आधी कांदा बारीक केलेला। त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी कांदा छान सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता आपण कांदा थोडा साईडला करून ह्यात लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालूया। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल आणि त्याला 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया आणि ह्यातच घालूया चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट। हिरवी मिरची घातली आहे तो त्या अंदाजाने आपण लाल तिखट घालूया। कितपत तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे लाल तिखट घालायची आहे। मी इकडं 1 चमचा लाल तिखट घातली आहे। टोमॅटो घालूया ह्याच्यातच आणि टोमॅटोला छान मऊ होऊन द्यायचं आहे। यात थोडं पाणी घालते मी। एक 5 मिनिटं टोमॅटोला छान मऊ होऊन द्यायचं आहे। 5 मिनिटं कढईवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। तो कांदा टोमॅटोचा जो कच्चापण आहे तो जात राहील। थोडंसं पाणी घालते आहे मी ताटावर। ह्या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहे। आपण चटणी चेक करूया। तुम्ही बघू शकता खूपच छान अशी कांदा टोमॅटोची चटणी अर्थातच भाजी तयार झाली आहे। आपण थोडीशी अशी लतपत ठेवूया। या ठिकाणी आपण गॅस बंद करतोय आणि ह्यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी भाजी चटणी तयार झाली आहे। तो ही रेसिपी आवडल्यास ट्राय करा, कमेंटमध्ये कळवा कशी झाली ती आणि कृत्विक किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।